माझे नाव लावण्य गजानन कगा. माझ्या शाळेचे नाव PMC जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 9 वस्ती. मी इथल्या चौथीतली विद्यार्थी आहे. मी तुम्हाला 500चे चिल्लर म्हणजे की सुटे बुकावर करून दाखवणार आहे. चला तर या. आता मी तुम्हाला इथे सुटे करून दाखवणार आहे. आपण जर 100च्या 5 नोटा घेतल्या तर 5 होते. चला तर आपण इथे लिहून घेऊया. तर आपण इथे 100च्या 5 नोटा करून घेतलेल्या आहे. चला इथे आपण मोजून घेऊया 5 आहे का नाही. 1 2 3 4 5 इथे 5 आहे. 100चे आपण जर आपण 100च्या 5 नोटा घेतल्या तर होते 500. आपण इथे उत्तर लिहून घेऊया. 500 लिहून घेतलेले आहे. आता हे पहिले झाले. आपण बघून घेऊया 5. आता इथे आपण 200च्या 2 नोटा आणि 100ची 1 नोट होते. आता जसे की मी इथे सांगितलं आपल्याला 500च्या सुटे करायचे आहे म्हणजे की चिल्लर. तर 200च्या 200 आणि 200 400 आणि 100 500. तर आपण इथे उत्तर लिहून घेऊया 500. म्हणजे की अशा प्रकारेही आपण 500चे सुटे करू शकतो. आता तिसरं, जर आपण 100च्या 3 नोटा घेतल्या, आपण लिहून घेऊया, आणि 200च्या 1 नोट घेतली तर होतात 500. ते बघा 100 200 300 हे तिन्ही 100 मिळून होते 300 आणि 200 500 होतात. तर आपण इथे लिहून घेऊया 500. अशा प्रकारे आपण सुटे करू शकतो. आता चौथं, जर आपण 200च्या 2 नोटा घेतल्या आणि 50च्या पण 2 नोटा घेतल्या तर होतात 500. तर आपण इथे बॉक्स फाडून घेऊया, इथे 500 लिहून घेऊया. 200 आणि 200 होतात 400. 400 हे 450 आणि हे दोन्ही मिळून होतात 100 म्हणजे की झाले 500. आता आपण 5वं बघू घेऊया. आता आपण बघू घ्या. 100 आणि 200 होतात 300. 300 आणि 50 होते 350 आणि हे 2 मिळून होते 100. हे झाले 100च्या 2 नोटा घेतल्या आणि 200ची 1 नोट आणि 50च्या 2 नोटा घेतल्या तर होते 500. 100 आणि 200 300. 300 आणि 50 350. 350
350 आणि 50 होते 400 आणि 400 आणि 100 टाकलं तर होतात 500. अशा प्रकारे मी हे गणित करून घेतलेले आहे. आता मी तुम्हाला सांगतो. 100च्या जर 5 नोटा घेतल्या तर होतात 500. 200चे 2 नोटा आणि 100ची 1 नोट घेतली तर होतात 500. 100च्या 3 नोटा आणि 200ची 1 नोट घेतला तर होतात 500. 200च्या 2 नोटा आणि 50च्या पण 2 नोटा घेतल्या तर होतात 500. 100च्या 2 नोटा 50च्या पण 2 नोटा आणि 200ची 1 नोट होतात 500. अशा प्रकारे आपण 500चे सुते म्हणजे की चिल्लर करू शकतो. धन्यवाद.